विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये प्रथम कला आणि प्रथम कलेमध्ये आज प्रश्न आहे 13वा. ठीक, तर प्रश्न आहे 13वा. अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? बरोबर. तर विषयाला सुरुवात केली होती की मोक्ष, आणि मोक्षाचं स्वरूप सांगितलं, मोक्षाचं कारणही सांगितलं. तर मोक्षाचं कोण कारण सांगितलं होतं? ब्रह्मज्ञान. मग त्या ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगितलं, त्याचे प्रकार केले. तर त्या ब्रह्मज्ञानाचे किती प्रकार झाले? सुरुवातीला दोन. कोण कोण? परोक्ष ब्रह्मज्ञान आणि अपरोक्ष ब्रह्मज्ञान. ठीक आहे. परोक्ष ब्रह्मज्ञान, त्याच्या संबंधी काही विचार झाला. परोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगितलं, त्याचं कारण सांगितलं, आणि परोक्ष ब्रह्मज्ञानाचं फलही सांगितलं. इतकंच नाही तर परोक्ष ब्रह्मज्ञानाची अवधी काय आहे याचाही विचार झाला ना. परोक्ष ब्रह्मज्ञानाचा विचार झाल्यानंतर ब्रह्मज्ञानाचे दोन प्रकार केले होते, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्षाच्या बाबतीत चर्चा झाल्यानंतर अपरोक्ष ब्रह्मज्ञान काय आहे तो विचार सांगायला सुरुवात केली. तर अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय असाही प्रश्न झाला होता 11वा. उत्तर दिलं होतं की सत चित आनंद स्वरूप जे ब्रह्म आहे ते मी रूपाने त्याचा बोध होणे, साक्षात्कार होणे, त्याला म्हणतात काय? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. मग त्या अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं कारण काय हेही सांगितलं. आणि हा सर्व विचार झाल्यानंतर ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे हा विषय आता चालू झाला आहे. तर प्रश्न नंबर 13 आहे, अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? झालं. उत्तर दिल्या जात आहे, दृढ व अदृढ असे दोन प्रकारचे अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे. बरोबर जी. तर अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे किती प्रकार? दोन. कोण कोण? दृढ आणि अदृढ. सरळ सोप्या भाषेत काय? पक्क आणि कच्च. काय जी? पक्क आणि पक्क ब्रह्मज्ञान आणि कच्च ब्रह्मज्ञान. दृढ म्हटलं की मजबूत, पक्क. म्हणजे कसं आहे दृढ ते? आणि अदृढ म्हणजे काय? त्याला अदृढ का म्हटलं गेलं? काय निमित्त आहे त्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये अदृढता येते? हा सारा विचार पुढे येत आहे. पण इथं प्रस्तुत दोन प्रकार झाले. कशाचे? अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे. कोण कोण? दृढ आणि अदृढ. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे 14वा. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? तर त्या दृढ आणि अदृढ पैकी अगोदर अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाविषयी चर्चा चालू करत आहे ग्रंथकार. नंतर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय याचा विचार केला जाईल. तर प्रश्न आहे, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? बरोबर जी. त्याच्यापैकी अदृढ शब्द वजा केला प्रश्नामधून तर प्रश्न काय राहतो? अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? अदृढ पद काढलं तर काय राहतं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? आता अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगितलं होतं बघा काल. काय सांगितलं होतं बरं? अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप कशाला म्हणतात? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. हा बोला. सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म हीच आहे अशा स्वरूपाचं जे ज्ञान त्याला म्हणायचं अपरोक्ष ब्रह्मज्ञान. बरोबर आहे की नाही? बर, अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं कारण काय सांगितलं होतं? 14वा 12वा प्रश्न. गुरुमुखाने तत्वमसी इत्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. बरोबर आहे की नाही? हे सांगितलं होतं. मग आता समजा एखाद्या साधकाने सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून तत्वमसी महावाक्याचा उपदेश अर्थात जीव ब्रह्म एकतेचा उपदेश ऐकला. जरूर नाहीये की तत्वमसी हे जसेच तसे संस्कृतचे शब्दच त्यांच्या मुखातून निघले पाहिजे याची काही आवश्यकता नाहीये. कदाचित ते महापुरुष तत्वमसी इत्यादी
जे महावाक्य आहे, संस्कृतचे शब्द आहे, तसाही प्रयोग करतील. कदाचित आपल्या स्वभाषेनेही ते ब्रह्माचा उपदेश करू शकतात. फक्त त्यांच्याकडून उपदेश हा केला गेला पाहिजे की जीव आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे. मग जीव ब्रह्माच्या एकतेचा उपदेश त्यांनी केल्यानंतर ऐकणारा जो साधक जिज्ञासू त्याला बोध उत्पन्न होतो, मी ब्रह्म आहे. मग हे अपरोक्ष जर ज्ञान आहे, मग ते अपरोक्ष जर ज्ञान आहे तर त्याच्यात पुन्हा अदृढता सांगू राहिले की कदाचित ते दृढ असू शकतं, कदाचित अदृढ असू शकतं. मग अदृढ काय असू शकतं, अदृढ म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं इथं उत्तर दिलं जात आहे. बघा, प्रश्न आहे 14वा, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय. म्हणजे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय आहे, स्वरूप विषयक हा प्रश्न आहे. उत्तर दिल्या जात आहे. बघा, असंभावना व विपरीत भावना सहित जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय त्यास अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. लागली पंक्ती. बघा, आता गुरुला शरण गेल्यानंतर गुरुने जीव ब्रह्माच्या एकतेचा उपदेश केला, साधकाने तो ऐकला, ऐकल्यानंतर मी ब्रह्म आहे असा बोधही झाला. मग आता गुरुमुखातून तो बोध ऐकल्यानंतर ते अपरोक्ष ज्ञान झालं. मग ते अपरोक्ष ज्ञान दृढच व्हायला पाहिजे. जर अदृढ का, तर म्हणे मी ब्रह्म आहे असा बोध तर झाला आहे, पण त्याच्याबरोबर कदाचित किंचित असंभावना विपरीत भावना असतील त्याला जोडून, तर ते ज्ञान अपरोक्ष असून सुद्धा त्याला दृढ म्हणता येत नाही. मग काय म्हणता येईल, अदृढ आहे की नाही. अदृढतेला कारण काय, असंभावना विपरीत भावना जर राहिल्या असतील तर त्या ज्ञानाला काय म्हणायचं, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. असंभावना आणि विपरीत भावना हे काय आहे पण, की ज्याच्यामुळं ज्ञानाला दृढता न येता अदृढ असं म्हटलं जाऊ राहिलं. तर असंभावनेचं स्वरूप काय आहे सांगतात. टिप्पणी नंबर 1 पहा. त्या असंभावनेचे 2 रूप आहेत. ठीक आहे ना. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना. अगोदर समजून घ्या. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आहे की नाही. असंभावना म्हणजे काय, संभावना न वाटणं, शक्यता न वाटणं, त्याला म्हणायचं काय, असंभावना. ठीक आहे. कशाविषयी, प्रमाणाविषयी. आता बघा, आपण मी ब्रह्म आहे हा जो आपण निश्चय करणार आहोत किंवा करत आहोत किंवा केला असेल, कोणी सांगितला म्हणून, वेदाने सांगितला म्हणून. अर्थात आपल्यासाठी प्रमाण कोण आहे, वेद. पण त्या वेदाविषयीच जर संशय असेल तर त्याला म्हणायचं प्रमाणगत संशय आहे की नाही. प्रमाणविषयी असंभावना. कसं, वेदाच्या वाक्यातून जीव ब्रह्माचा अभेद सांगितला असेल का भेद सांगितला असेल बा, असा जर त्या वेद वाक्याविषयी संशय असेल त्याला म्हणायचं प्रमाणगत असंभावना. ठीक आहे. 1 नंबर टिप्पणी पहा. वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला. वेदांता ठिकाणी म्हणजे वेदांतामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये अर्थात वेदामध्ये जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद प्रतिपादन केला, याला प्रमाणगत संशय असं म्हणतात. लागलं जी, काय म्हणायचं त्याला, प्रमाणगत संशय. असंभावना, असंभावना म्हणजे संशय. असंभावना शब्दाचा काय अर्थ करायचा, संशय. त्या संशयाचे 2 प्रकार. प्रमाणगत असंभावना म्हणजे प्रमाणाविषयी संशय. ठीक आहे ना. प्रमाण कोण आहेत, वेदवाक्य. त्याच्याविषयी संशय असणं म्हणजे नेमकं काय, की या वेदवाक्यांच्या द्वारे जीव ब्रह्माचा भेद सांगितला आहे का अभेद सांगितला आहे. द्विकोटी ज्ञानाला संशय म्हणतात. ही वस्तू अशी आहे का तशी आहे, स्थाणू आहे का पुरुष आहे, असं जे ज्ञान त्याला काय म्हणतात जी, संशय. मग आता वेदवाक्याविषयी यद्यपि संशय नसायला पाहिजे, परंतु अनेक लोकांचं जेव्हा माणूस ऐकतो ना, इकडं तिकडं 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 अनेक संप्रदायात घुसून इकडं ऐक तिकडं ऐक, मग माणसाला काय होतो, संशय. अरे हे तर असं सांगतात, अहो त्यांनी तर असं सांगितलंय, त्यांनी ते असं सांगितलंय, कळलं की नाही. परंतु भेदवादी जो लोक आहे त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. जर भेदानेच मोक्ष होणार असेल तर आतापर्यंत सर्वच मुक्त व्हायला पाहिजे होते का.
सर्वांच्या हृदयामध्ये स्वभावताच भेद आहे की नाही? प्रत्येकाला असं माहिती की मी आणि ब्रह्म एकच आहे म्हणून. प्रत्येक जण काय समजतो? देव वेगळा, मी वेगळा, मी जीव आहे, तो देव आहे, ते ब्रह्म आहे. म्हणजे भेद बुद्धी तर सर्वांची आहेच ना. जर भेद ज्ञानाने मोक्ष झाला असता तर आतापर्यंत सर्वच मुक्त व्हायला पाहिजे होते. पण असं झालंय का? नाही. सर्वच म्हणजे यत्किंचित सर्वच मनुष्य एकही राहायला नाही पाहिजे होता, सर्वच मुक्त व्हायला पाहिजे होते. पण असं झालेलं नाहीये. याचा अर्थ भेदाने मोक्ष प्राप्त होत नाही. मग कशाने होतो? अभेद ज्ञानानेच मोक्षाची काय होते? प्राप्ती होते. कळलं की नाही? मग बघा आता, परंतु त्या प्रमाणभूत वेदवाक्याविषयी जर संशय असेल तर त्याला काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. प्रमाणाविषयी संशय. आता गुरुने सांगितलंय आहे की नाही? गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून मी ब्रह्म आहे निश्चय झाला. पण नाही हो, गुरुने सांगितले, पण वेदात कसं असेल बरं? प्रमाण असंभावना जर शिल्लक असेल तर ते झालेलं अपरोक्ष ज्ञान त्याला अदृढ म्हणता येतं. दृढ म्हणता येत नाही, हा त्याचा अर्थ. कारण ते ज्ञान कसं आहे? असंभावनेने सहित आहे. कोणती असंभावना? प्रमाणगत असंभावना. आणखीन एक असंभावना आहे प्रमेय असंभावना. तिथंच दिलंय बघा, 1 नंबरच्या टिप्पणीमध्ये पुढे आ म्हणून. जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय होय. आणि या दोहो प्रकारच्या संशयास असंभावना असे म्हणतात. लागलं? बघा आता, प्रमेय. प्रमेय म्हणजे सिद्धांत. प्रमेय शब्दाचा अर्थ काय होतो? सिद्धांत. वेदाचा मुख्य सिद्धांत काय आहे? जीव ब्रह्माचा अभेद. काय आहे? जीव ब्रह्माचा अभेद. आणि त्याविषयी जर संशय असेल, भेद सत्य असेल का अभेद सत्य असेल असा संशय असेल, तर या संशयाला, या असंभावनेला काय म्हणायचं? प्रमेय असंभावना. संशय प्रमेय सिद्धांताविषयी असणारा संशय, याला म्हणायचं प्रमेय असंभावना. लागलं? जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय होय. आणि या दोही प्रकारच्या संशयास असंभावना असे म्हणतात. लागला अर्थ जी? आणखीन पुढे आहे विपरीत भावना. 14 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक शब्द आला आहे विपरीत भावना. तर विपरीत भावना म्हणजे काय? त्याकरिता टिप्पणी नंबर 2 दिलाय बघा. जीव ब्रह्माचा भेद सत्य व देहादी प्रपंच हेही सत्य असा जो विपरीत निश्चय याला विपरीत भावना म्हणतात. झालं जी? विपरीत भावना. विपरीत भावना म्हणजे उलटी भावना, उलटा निश्चय. म्हणजे जी वस्तू जशी नसून तशी वाटणं, त्याला म्हणतात विपरीत भावना. कळलं? विपरीत ज्ञान. भावना म्हणजे ज्ञान. कळलं? जसं उदाहरण, समोर आहे रज्जू दोरी, पण समजू राहिला काय? सर्प. तर सर्पबुद्धी ही झाली विपरीत भावना, नाही की नाही? आणि जर समजा सर्पबुद्धी निवृत्त झाली, ही रज्जू आहे असं कळलं, तर ही रज्जू आहे हे जे ज्ञान, हे जे यथार्थ ज्ञान झालं. बरोबर आहे की नाही? पण त्या ज्ञानाच्या विपरीत उलट ज्ञान कोणतं? सर्प आहे हे ज्ञान, विपरीत बुद्धी आहे की नाही? दुसरं उदाहरण आहे, समोर शुक्ती शिंपला, पण समजतो चांदी. तर शिंपला असून शिंपला न समजता त्याला चांदी समजणं, ही बुद्धी कोणती? विपरीत भावना. कळलं की नाही? त्याप्रमाणे जीव ब्रह्माचा भेद यद्यपि सत्य नाही आहे, अभेद सत्य आहे. मग सत्य कोण आहे? अभेद. पण त्याच्या उलट समजू राहिला काय? की भेद सत्य आहे. मग हा निश्चय कोणता झाला? विपरीत निश्चय. ही कोणती भावना झाली? विपरीत भावना. ठीक आहे ना? त्याचप्रमाणे देहादी प्रपंच सत्य आहे का? देह सत्य आहे का? नाही. भलं आपल्याला व्यवहारामध्ये देह सत्य वाटत असला, पण शास्त्र सांगतं देह सत्य नाही आहे. कारण आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, जशा दिसतात तशाच त्या असतात असा काही नियम नाही आहे. कळलं की नाही? म्हणून आपल्या दृष्टीला महत्व नाही आहे. मुख्य प्रमाण आहे कोण? वेद, शास्त्र, आहे की नाही? आता बघा, आपल्याला दिसणाऱ्या वस्तू कितीतरी दाखवतो की ज्या दिसतात तशा पण तशा नसतात. उदाहरण, चंद्र आपल्याला केवढा दिसतो? जास्तीत जास्त 1 फूटभर, एका पराती एवढा, पण तेवढाच आहे का तो? नाही, खूप मोठा आहे. त्यापेक्षा सूर्य किती मोठा दिसतोय? छोटाच दिसतोय, पण तो तेवढा आहे का? अत्यंत मोठा आहे, पृथ्वीपेक्षाही मोठा आहे. मग आपल्याला ज्या ज्या गोष्टी जशा स्वरूपात दिसतात तशाच स्वरूपात त्या असतात का? नसतात. त्याप्रमाणे देहादी प्रपंच, देह
आपलं शरीर जरी आपल्याला सत्य वाटत असलं पण खरा विचार केला तर ते सत्य नाहीये. जर ते सत्य असतं तर त्याचा नाश झालाच नसता. परंतु ते विनाशी आहे, विकारी आहे, सत्य होऊ शकत नाही. तरी पण अनादिकाळाच्या संस्कारामुळे देह आपल्याला काय वाटतो? सत्य वाटतो. मग देह सत्य नसून सत्य वाटणं यालाच म्हणायचं विपरीत भावना, उलटा निश्चय आहे की नाही. असतो तो स्वाभाविक, हळूहळू विचाराने तो दूर करावा लागतो. आता एखादा साधक सद्गुरूकडे गेला आणि सद्गुरू योग्य आहेत आहे की नाही, म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहेत, कृपाळू आहेत, आणि ऐकण्याकरिता गेलेला साधक तो सुद्धा साधन चतुष्टय संपन्न आहे. आणि मग श्री गुरुने त्याला उपदेश केला काय की तत्त्वमसी तत्त्वम असी. एकदम डायरेक्ट उपदेश करणार नाही. काही दिवस गेला, सेवा केली, त्याची योग्यता पाहिली, नंतर गुरुने त्याला उपदेश केला की तू ब्रह्म आहेस. मग हे ऐकल्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये, शिष्याच्या बुद्धीमध्ये निश्चय उत्पन्न होतो. हो हो, गुरु सांगतात, शास्त्र सांगतात, मी ब्रह्म आहे. आता गुरुच्या वचनानुसार त्याला सच्चिदानंद घन ब्रह्म मी आहे असं वाटायला लागलं. म्हणून ते अपरोक्ष ज्ञान आहे, यात काही संशय नाही. पण ते अपरोक्ष ज्ञान आहे बरोबर, परंतु त्याच्याबरोबर त्याला असंही वाटतंय थोडं थोडं, गुरु सांगतायत ठीक आहे मी ब्रह्म आहे, पण वेदात नेमकं काय सांगितलं असेल बरं? भेद सांगितला असेल का अभेद सांगितला असेल? आणि देहादी प्रपंच एवढा सारा धडधडीत सत्य दिसतो आहे, कसं काय याला मिथ्या म्हणत असेल? मी ब्रह्म आहे हो, गुरु सांगू राहिले, मानतो मी, पण हे सारं चाललंय जगत आणि याला खोटं म्हणतात, हे तर सत्यच आहे बा. मग आता बघा, सत्य तो बुद्धी आहे की नाही जगताविषयी आहे, आणि वेदवाक्याविषयी संशय आहे की नाही? त्याच्या सहित हे ज्ञान आहे कोणतं? मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म हे ज्ञान अपरोक्ष आहे गोष्ट खरी, पण त्याच्याबरोबर काय विद्यमान आहे? असंभावना, विपरीत भावना. आणि म्हणून मी ब्रह्मा हे ज्ञान झालेलं असून सुद्धा, ते अपरोक्ष ज्ञान असून सुद्धा ते कसं आहे? अदृढ आहे. मग अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कळालं, ठीक आहे. तेच दिलं इथं 14व्या प्रश्नाचं उत्तर. असंभावना व विपरीत भावना सहित लागलं जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय, ब्रह्म आणि आत्मा दोन्ही एकच आहे अशा स्वरूपाचा जो निश्चय, त्यास अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. पहिली पंक्ती. चला आता पुढे प्रश्न नंबर 15. अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते? चांगलं, म्हणजे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं कारण काय आहे? कारणाविषयी हा प्रश्न आहे. कोणापासून होते म्हणजे याचं कारण काय आहे? यद्यपि गुरुने उपदेश केल्यानंतर ज्ञान व्हायला पाहिजे होतं, कसं? दृढ अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे होतं, पण दृढ झालं नाही, अदृढ राहिलं. मग अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होण्याला काय कारण आहे याचा विचार. अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते, त्याचं कारण काय? उत्तर दिले जात आहे. आ ई असं दिलंय ना, पहा. किंचित मल विक्षेप दोष असता श्रुतीच्या नानत्वाचे ज्ञान, विपरीत ज्ञान व पुढं ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभवरूप ज्ञान व भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीने पुरुषाला गुरुमुखद्वारा महावाक्याच्या श्रवणापासून अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. बघा, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान त्याचं कारण काय? यद्यपि व्हायला पाहिजे होतं, गुरुमुखातून ऐकलं म्हटल्यानंतर काय ज्ञान व्हायला पाहिजे होतं? दृढ. पण अदृढ का राहतं? त्याची कारण आहेत. काय काय कारण आहेत? नंबर 1 दिला इथं, किंचित मलविक्षेप दोष असतात. हे एक स्वतंत्र कारण घेऊ शकतो आपण की नाही. मलविक्षेप बघा, त्या अंतकरणात ज्ञान होत असतं. काल विषय होऊन गेला की जे अंतकरण कसं झालंय? शुद्ध आहे की नाही, आणि स्थिर. त्या अंतकरणात ज्ञान होतं, परंतु अंतकरणातले मल तर निवृत्त झालाय. मल नावाचा दोष, मल म्हणजे पाप करण्याची वासना, पाप करण्याची प्रवृत्ती, हा दोष निवृत्त झालाय. पण किंचित अंश मात्र शिल्लक आहे, मल दोष आहे की नाही. आणि गुरुने उपदेश केला आहे, परंतु प्रतिबंधक तो दोष शिल्लक असल्यामुळे गुरुमुखातून वाक्य अद्वैत उपदेश ऐकून देखील दृढ अपरोक्ष ज्ञान न होता काय राहतं? ते अदृढ.
एक प्रतिबंध, एक कारण कोण? चित्तामध्ये मलदोष असणे एक. दुसरं श्रुतीच्या नानत्वाचे ज्ञान, हे घ्या. दुसरं कदाचित अंतकरण शुद्ध आहे, मलदोष बिलकुल राहिलेला नाही आहे, पण श्रुतीच्या नानत्वाचं ज्ञान आहे. कारण अनेक श्रुत्या वाचल्या आहेत, अनेक पुस्तकं वाचलेली आहेत, आहे की नाही. आणि मग त्याला संशय उत्पन्न होतो. काय? या श्रुतीमध्ये अद्वैत सांगितलंय, तत्त्वमसी, परंतु द्वासुपर्णा सयुजासा काय इत्यादीमध्ये तर भेद सांगितलाय बा. आता हा भेद समजावा का भेद समजावा? श्रुतीच्या नानत्वाचं ज्ञान हा सुद्धा एक प्रतिबंध आहे, दोष आहे की नाही. त्याच्यामुळे सुद्धा काय राहतं? ज्ञान हे अदृढ राहून जातं. ज्ञान अदृढ राहण्याला कारण काय काय याचा विचार चालू आहे. दोन कळले काय काय? जर कदाचित अंतःकरणामध्ये किंचित मलदोष असेल तरी सुद्धा, किंवा श्रुतीच्या नानत्वाचं ज्ञान असेल तरी सुद्धा, किंवा विपरीत ज्ञान आहे की नाही. ज्ञान आहे पण कसं? विपरीत ज्ञान आहे, उलट ज्ञान आहे. बऱ्याचदा माणसांना कधी कधी व्यवहारात सुद्धा उलटा अर्थ घेण्याची सवय जास्त असते. बोलणाऱ्याचा भाव तसा नसतो, पण हा समजतो काय? उलटा. त्याला कोण काय करणार? कळलं की नाही. तसं इथं शास्त्र सांगताय जगत मिथ्या आहे, देह मिथ्या आहे, प्रपंच मिथ्या आहे, पण याला सत्यत्वाचाच निश्चय आहे, जातच नाही लवकर. याला म्हणतात विपरीत भावना, विपरीत निश्चय. कळलं की नाही. अशी जर असेल तरी सुद्धा ज्ञान काय होत नाही? दृढ होत नाही. मग काय राहतं? अदृढ. तीन झाले. किंचित मल विक्षेप दोष असेल, मल विक्षेप इत्यादी दोष असतील, किंवा श्रुतीच्या नानत्वाचं ज्ञान असेल, किंवा विपरीत ज्ञान असेल. आणखीन ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभवरूप ज्ञान आहे की नाही. असं जर असेल, बऱ्याचदा माणसाला होतं ना ऐकता ऐकता काय की सांगतायत बुवा ब्रह्म आणि जीव एकच आहे, अभेद आहे, पण कसं काय अभेद असेल हो? ब्रह्म कुठं असणार, ईश्वर कुठं, तो जगताचा उत्पन्न करणारा, आईन पालन करणारा, संहार करणारा, आणि मी कुठं? हे काहीतरी सांगू राहिले, नको नको आपल्याला याचं ऐकायला. जेव्हा तुम्ही कधी नवीन कुठं पाठ सुरू केला एखाद्या ठिकाणी, आणि त्यांना जर अजिबातच हे संस्कार नसले ना अद्वैताचे, आणि जर तुम्ही सांगायला लागले की जीवब्रह्माचा अभेद वगैरे, तर बरेच लोक पळून जातात पाठातून. हा किंवा एक दिवस आले तर दुसऱ्या दिवशी येत नाही, गायब होऊन जातात. नको बा ते काहीतरी सांगताय. परंतु जेव्हा त्यांना ऐकून 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 विचार करून करून मग लक्षात येतं, अरे नाही ते सांगतात तेच बरोबर आहे की नाही. असे रंगनाथ महाराज प्रभणीकर सांगायचे त्यांचा अनुभव काय की लोक पळून जायचे, पण ते सांगायचे अरे बाबा आज नाही तर उद्या तुला हेच कळेल, आणि याचीच गरज आहे, याच्याशिवाय तुला पर्यायच नाही आहे. ठीक आहे, चला. तर ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभवरूप ज्ञान लागलं एवढं. असं असेल तरी सुद्धा ज्ञान होत नाही. कसं? दृढ. मग राहतं कसं? अदृढ. पुन्हा आणखीन बघा, हे समजा ते काहीच नाही याच्यापैकी. अंतकरण शुद्ध आहे, मलदोष नाही, विक्षेप दोष बिलकुल राहिला नाही, श्रुतीच्या नानात्वाचं ज्ञान नाही, हे साऱ्या गोष्टी आहेत. आणि ब्रह्मच्या अद्वैताविषयी असंभावना सुद्धा नाही, म्हणजे संशय सुद्धा नाही. पण इकडं ऐकायचं 1 तास वेदांत आणि 23 तास काय त्या लोकांमध्ये फिरायचं की ज्यांना अजिबात शास्त्राचे संस्कार नाही आहे, पामर लोक आहे की नाही. असतात ना. मग तिकडं त्यांच्यात जर राहिलं ना, मग इकडं किती जरी सांगितलं, अरे नाही बाबा हे असं आहे, याच्यामध्ये तुझं हित आहे की नाही, भविष्याचं पाय तुला लग्न करायचं तर कर, पण आत्ताच काय तू चिंता करतो, शिकून घे एकदा, आहे की नाही. पण त्याला असं वाटतं हे शिकणं म्हणजे काय, संन्यासच घेणं की काय का. कळलं की नाही. कारण तिकडं 1 तास इकडं ऐकायचं आणि तिकडं 23 तास बाकीचे ते पामर लोक त्यांची संगतीने काय होतं ते शिकवतात. मग याला पागल आहे तू, एवढं दुनिया कुठं चालेल, तू कुठं चाललाय, कळतं का तुला? काय जाऊन करणार तिकडे सांग बरं तू. तुला एकतर आवाज नाही, तुला वाजवता येत नाही, तुला बोलता येत नाही धड, आणि शिकून तू काय करणार सांग बरं, आहे की नाही. अरे इकडं मस्त आपलं काहीतरी धंदा बिंदा करायचा, पैसा पाणी कमवायचे असं शिकवतात. मग ते पटतं आणि पटलं का तिकडेच पळवतो. कळलं की नाही. पामर पुरुष आहे संगती. म्हणून संगतीचा खूप परिणाम होतो जीवनावर. म्हणून माणसाने कधी पण संगती कशाची करावी, चांगल्याच लोकांची करावी. कळलं की नाही. मोबाईल सुद्धा त्याची संगती फार नाही करायची, चांगल्यासाठीच उपयोग करायचा, नाही तर नाही केला तरी चालतो. कळलं. मोबाईल सुद्धा पामराच्याच अंतर्गत आहे. कारण त्याच्यात काय येतं, चित्र सारे तेच येतात ना. चला जाऊ द्या. भेदवादी अथवा पामर म्हणजे काय, ज्याला अजिबात शास्त्र संस्कार नाही, जगतच सत्य वाटतं, भोगाविषयी अत्यंत आसक्ती असते,
आणि भोगच यथार्थ वाटतात असे जे लोक त्यांना काय म्हणतात? पामर. आणि अशा लोकांची जर संगती केली तर इकडं वेदांत ऐकून सुद्धा दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही. मग कसं राहतं? अदृढ. ते सांगितलं आहे. भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीने पुरुषाला गुरुमुखद्वारा म्हणजे गुरुच्या मुखातून महावाक्याच्या श्रवणापासून महावाक्य श्रवण घडतंय तरी देखील अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते, दृढ होत नाही. मग अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं कारण कळालं. चला पुढे जाऊया. प्रश्न नंबर 16. अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय होते? ठीक आहे, म्हणजे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होतं म्हणजे त्याचं फल काय आहे? फलाविषयी प्रश्न या. त्याचं फल काय, प्रयोजन काय? समजा सारं जगत सोडून दिला, पामर पुरुषाची संगती सोडून दिली, आता इकडंच पक्क धरला निश्चय की मला आता विचार चंद्रोदय पक्का शिकायचाच, पूर्ण शिकायचा. आणि समजा शिकला आणि काय झालं? अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं. व्हायला पाहिजे होतं कसं? दृढ. पण समजा नाही झालं दृढ आणि अदृढच राहिलं, आहे की नाही? मग काय होणार त्याच्यापासून? त्याचं काही फल आहे की नाही सांगतात. अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय होते? उत्तर: अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून उत्तम लोकाची प्राप्ती होते. बरोबर. नंबर 1. व पवित्र श्रीमंताच्या कुलात जन्म अथवा निष्कामता झाल्याने ज्ञानी पुरुषाच्या कुलात जन्म होतो. बघा केवढं मोठं फल आहे. बघा आता गुरुमुखातून वेदांत ऐकल्यानंतर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे होतं. जर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं असतं तर लगेच मोक्ष प्राप्त झाला असता. पण मोक्ष प्राप्त होईना. का? ज्ञान दृढ नाही, अदृढ राहिलं. का राहिलं? त्याचं कारण आपण वाचले. कळलं की नाही? समजा अदृढ राहिलं आणि ते दृढ करण्याकरिता मनुष्य प्रयत्न पण करू राहिला, पण ते दृढ करता करताच प्रारब्ध संपलं आणि मिळाला, समजा शरीर पडलं. आता दृढ झालं असतं तर मोक्ष मिळाला असता. दृढ तर झालं नाही म्हणून मोक्ष तर भेटला नाही आणि अदृढच ज्ञान राहिलं आणि मेला. आणि त्याच्यानंतर मग त्याला काय फल मिळेल? हो मग की व्यर्थ गेलं त्याचं सारं, वाया गेलं का? नाही नाही, काहीही वाया जात नाही. परमार्थामध्ये किंचित अजिबात थोडं सुद्धा परमार्थाचं काही अंग केलं तर ते वाया जात नाही. आणि संसार गाडीभर जरी केला तरी त्याचं काहीच कामाला येत नाही. कळलं? आणि असं असून सुद्धा मनुष्य संसारच करतो, परमार्थाकडे सहसा कोणी वळत नाही आहे. लागलं? चला तर म्हणे समजा अदृढ ज्ञान राहिलं, दृढ झालं नाही आणि मेला मनुष्य, तर त्याला काय फल मिळेल? तर सांगतात अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून उत्तम लोकाची प्राप्ती. उत्तम लोक म्हणजे श्रेष्ठ लोक, आपल्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ लोक, स्वर्गादी लोक, त्याची काय होते? प्राप्ती होते. आहे की नाही? त्याच्यात काय श्रेष्ठता? इथले भोग कसे आहे? मर्त्य आहे, क्षणभंगूर आहे. तिथले दिव्य भोग आहेत, आहे की नाही? तिथं आंघोळ करायचं काम नाही. महिनाभर आंघोळ केली नाही ना तरी अंगाचा वास येत नाही. हा, साबण लावायची गरज नाही आहे. आणि इच्छा करायची नुसतं, जसं कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर इच्छा केली लगेच ती वस्तू प्राप्त होते. तसं सर्व प्राप्त होतं. कुठं? स्वर्गाधिकामध्ये उत्तम लोकांची प्राप्ती होते. सर्व भोग उपभोगायला भेटतात. ठीक आहे ना? आणि मग म्हणे समजा उत्तम लोक प्राप्त झाला तो कायमच राहतो का? नाही नाही, काही काळ राहणार. त्याच्यानंतर मग पुढं काय? तर पुन्हा भूतलावर येणार, आहे की नाही? मग भूतलावर कुठे जन्म होणार त्याचा? कोणाच्या घरात जन्म होणार? तर सांगतात पवित्र कुळामध्ये जन्म होणार, आहे की नाही? ब्राह्मण वगैरे असे श्रेष्ठ कुळामध्ये काय होणार? जन्म होणार. पुन्हा पवित्र असून श्रीमंत कुळात काय होणार? जन्म होणार. श्रीमंत कुळात जन्म किंवा निष्काम भावनेने पूर्वी त्याने कर्म उपासनादिक पण केलेले आहेत. निष्कामता म्हणजे त्याला कोणती कामना नाही आहे आणि कामना नसल्यामुळे निष्काम तो झालेला असल्यामुळे कदाचित त्याचा ज्ञानी पुरुषाच्या कुलात जन्म होणार. कुठं जन्म होणार? जी ज्ञानी पुरुषाच्या कुलात जन्म होणार. आणि मग जन्म झाला की पुन्हा वेदांत ऐकायला भेटणार. मग पुन्हा आता सायासा वाचून सहजच त्याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होऊन मोक्षाची प्राप्ती होणार. म्हणजे वाया काही जात नाही. कळलं? चला पुढे प्रश्न 17. अदृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? लागलं? म्हणजे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आता पूर्ण झालं हे केव्हा समजायचं? म्हणजे त्याचा अवधी काय आहे, मर्यादा काय आहे, सीमा काय आहे, तद्विषयक हा प्रश्न आहे. ठीक. चला उत्तर: सत चित आनंदादी ब्रह्माच्या विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले असताही
संशय विपरीत भावना ज्या काली पुन्हा उद्भवतात तेव्हा अदृढ अपरोक्ष ज्ञान पूर्ण होते. असं आहे ना लिहिलेलं. थोडं वाचूया पुन्हा एकदा. सच्चित आनंदादी ब्रह्माच्या विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले असताही. लागलं एवढं. पुढे पहा. संशय विपरीत भावना त्याच्या पुढे काय. ज्या काली पुन्हा उद्भवतात असं आहे ना. त्याला त्याचे असं पाहिजे. ज्या काली पुन्हा उद्भवतात त्याला कट करा. मग असं लिहास मी सांगतो तसं. मग काय शब्द की संशय विपरीत भावना आहे ना. पुढे लिहा. भावना जेव्हा किंचित शेष असतात. जेव्हा किंचित शेष असतात. बस एवढंच. पुढे सरळ आहे. तेव्हा अदृढ अपरोक्ष ज्ञान पूर्ण होते. सापडलं की नाही. झालं ना. अर्थ पहा आता. तर गुरुने उपदेश केला आहे त्यानुसार जेवढी काही ब्रह्माची विशेषण सांगितली आहे. ब्रह्म कसं आहे. सत्स्वरूप आहे. म्हणजे त्रिकालाबाधित आहे. तिन्ही कालामध्ये त्याचा बाध होत नाही, नाश होत नाही. कुणाचा. ब्रह्माचा. पूर्वी तसंच आहे, आताही तसंच आहे, भविष्यातही तसंच राहणार आहे. कोण ब्रह्म. कोण मैं आहे की नाही. ब्रह्मही मी आहे ना. तर माझा कधी उत्पत्ती नाही, कधी नाशही होत नाही. ठीक आहे. तर सत्स्वरूप ब्रह्म आहे. पुन्हा ब्रह्म कसं आहे. चित स्वरूप आहे. चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. ब्रह्म कसं आहे. ज्ञान स्वरूप आहे. कळलं. पुन्हा आनंद स्वरूप आहे. सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप आहे. कोण. ब्रह्म. एक आहे. अखंड एक रस आहे. व्यापक आहे. सजाती विजाती भेद रहित आहे. अशा रीतीने जेवढे ब्रह्माची विशेषण निर्गुण आहे, निराकार आहेत इत्यादी रूपाने जेवढे ब्रह्माची विशेषण सांगितले ना, तर त्या विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले म्हणजे प्रतीती आली, अनुभव आला की हो राव देह मी नाहीये, हे आत्ताच उत्पन्न झालंय, पंचमहाभूताचं आहे, नाशवान आहे. आता मी लहान होतो, आता बघा तरुण झालो ना, आता माझे केस ढवळ व्हायला लागले, आता मी म्हातारं झालं शरीर, हे थोडी मी असू शकतो. हे शरीर मी नाहीये. मी कोण आहे. याच्याहून अतिरिक्त आहे. कोण आहे मग मी. शास्त्राने सांगितलं आहे, गुरुने सांगितलं आहे, सच्चिदानंद घन ब्रह्म ते तू आहेस. हो मी आहे ते झालं. परंतु त्याच्या सहित थोडासा संशय बाकी आहे, थोडीशी विपरीत भावना बाकी आहे. मग आता ज्ञान झालं, पण हे ज्ञान अदृढच आहे, परंतु याची अवधी मर्यादा इथपर्यंतच आहे. एवढं झालं की अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण झालं. याची अवधी आहे, याच्यापेक्षा पुढं काही नाही असा त्याचा अर्थ. भान झाले असता हे संशय विपरीत भावना जेव्हा किंचित शेष असतात, थोड्याशा बाकी असतात, तेव्हा अदृढ अपरोक्ष अपरोक्ष ज्ञान पूर्ण होते. लागलं जी. इथं संशय आणि विपरीत याच्यावर नंबर टिप्पणी दिली आहे 3 आणि 4. 3 नंबरवर संशयवर 3 आहे. संशय म्हणजे काय ते सांगितलंय 3 नंबर टिप्पणी. 2 कोटीचे ज्ञान, 2 कोटीचे म्हणजे 100 लाखाचं 1 कोटी, 2 कोटी म्हणजे 200 लाख असं का. नाही 2 प्रकारचे आहे की नाही. 2 कोटीचे ज्ञान म्हणजे 2 प्रकारचे, 2 विकल्पाचे. कळलं की नाही. 2 कोटीचे ज्ञान म्हणजे 2 प्रकारचे ज्ञान, 2 विकल्पाचे ज्ञान, विकल्पाने ज्ञान. ज्या ज्ञानात त्याचं स्पष्टीकरण करतायत पुढं. ज्या ज्ञानात होय व नाही असे 2 पक्ष आहेत, असे ते संशय ज्ञान. त्याला संशय ज्ञान असं म्हणतात. कळलं की नाही. स्थाणू आहे का पुरुष आहे. स्थाणू म्हणजे झाडाचा खोड. रात्रीच्या वेळेस चंद्राच्या प्रकाशामध्ये रस्त्याने जात असताना कधी कधी बाजूला झाडाचं खोड असतं, तोडलेलं असतं झाडार्ध. असं वाटतं दुरून माणूसच आहे काय करून. मग स्थाणू म्हणजे खोड. स्थाणू वा पुरुष वा, स्थाणू आहे की पुरुष आहे हे ज्ञान कसं आहे. संशय ज्ञान आहे, त्याला संशय म्हणतात. आणि विपरीत म्हणजे काय बरं. 4 नंबर टिप्पणी पहा. जे आहे तेच नाही अशा विपरीत निश्चयास विपरीत भावना असे म्हणतात. विपरीत भावना म्हणा, विपरीत ज्ञान म्हणा, विपरीत निश्चय म्हणा. विपरीत म्हणजे उलट, जसं आहे तसं न कळता त्याच्या उलट कळणं, याला म्हणायचं काय विपरीत. ठीक आहे. मग तेच दिलंय आता. तर अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचा काय सांगितलं इथं. अवधी आहे की नाही. ज्ञान झालंय आहे की नाही. सच्चिदानंद घन ब्रह्म मी आहे असं कळायला लागलंय. थोडं झलक आली, पण थोडासा संशय बाकी आहे, थोडासा विपरीत भावना बाकी आहे.
म्हणायचं काय झालं, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण झालं. त्याच्यात संशयाने विपरीत भावना वजा केली तर तेच ज्ञान काय होणार, दृढ होणार, हा त्याचा अर्थ. चला पुढे. आता पुढे प्रश्न आहे 18वा. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे दोन भेद केले होते, अदृढ आणि अदृढ. तर आतापर्यंत जो विचार झाला तो अदृढचा, आता विचार करत आहे दृढचा. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे मजबूत पक्का आणि ठाम, की ज्याच्यामुळे लगेच आता मोक्षाची प्राप्ती होणार आहे, असं जे मोक्षाचं कारण दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान ते काय आहे, नेमकं त्याचं स्वरूप काय आहे, असा प्रश्न आहे हा. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय, म्हणजे त्याचं स्वरूप काय. उत्तर, असंभावना व विपरीत भावना रहित जो ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा निश्चय, याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. झालं जी, सरळ आहे की नाही. दृढ आणि अदृढ, असंभावना विपरीत भावना जर असतील तर अदृढ, असंभावना विपरीत भावना गेल्या निवृत्त झाल्या तर दृढ. एवढंच फक्त तेच दिलं आहे. असंभावना विपरीत भावना रहित, रहित म्हटलं इथं आहे की नाही, जो ब्रह्मात्मैक्याचा निश्चय. ब्रह्मात्मैक्याचा निश्चय म्हणजे ब्रह्म आणि आत्मा दोन्ही एकच आहे असा निश्चय, आणि ते ब्रह्म मीच आहे अशा स्वरूपाचा जो निश्चय, त्याला म्हणायचं काय जी, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. पण शरीराला घेऊन मीच ब्रह्म आहे असं म्हणत असेल तर ते ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही, तो एक प्रकारचा भ्रमच आहे. कळलंच नाही. दृढ अदृढ सुद्धा नाही, शरीराला धरून बोलत असेल तर, आहे की नाही. मग कसं, हे शरीराधिक मी नाही आहे, स्थूल शरीर मी नाही, सूक्ष्म शरीर मी नाही, कारण शरीर मी नाही, हे पंचमहाभूत आहे की नाही, हे मी नाही, माझे नाही, घरदार मुलं बाळ हे माझे नाही, म्हणजे ममाध्यास अहमाध्यास गेला, आणि ह्या साऱ्यांचा जो प्रेरक चैतन्य आहे तो मी आहे, हे जाणायचं आहे आपल्याला. जसं उदाहरणार्थ लाईट आहे, विद्युत या तारेतून आली आहे ती, आणि तिच्या आधाराने सारी यंत्र चालू आहे, लाईट लागतो आहे, प्रकाश मिळतो आहे. पण प्रकाश म्हणजे विद्युत आहे का, नाही आहे. त्याच विद्युतच्या आधाराने पंखा फिरतो आहे, पण पंख्याचं फिरणं म्हणजे विद्युत आहे का, नाही आहे. त्याच विद्युतच्या आधारे काय फ्रीज चालत आहे की नाही, अजून वेगवेगळे उपकरण चालत आहे की नाही, काहीने गरम होत आहे, काहीने थंडी मिळते, काहीने प्रकाश मिळतो आहे. परंतु विद्युत कोण आहे हे जाणायचं. ही यंत्र चालू राहिले, यंत्राचं जे कार्य होऊ राहिलं, पंखा वगैरे, ही विद्युत नाही आहे. पण पंखा वगैरे ज्याच्या आधाराने फिरतात, ज्याच्या सत्तेने फिरतात, ती आहे कोण, विद्युत. तसं तुमचे डोळे पाहत आहेत, कान ऐकत आहेत, है की नाही, प्राण चालू आहे, शरीर चालत आहे, म्हणजे याचा अर्थ शरीर, डोळे, कान, प्राण ही काही हे तत्व आहे का, नाही नाही. हे सारे यंत्र आहेत, आणि हे सारे यंत्र ज्याच्या सत्तेने चालतात ते तत्व आहे, ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म काय असं परिच्छिन्न एवढं व्यापक नाही आहे, परिच्छिन्न नाही आहे. मग कसं आहे, ते व्यापक आहे, ते दोन नाही एकच आहे. कळलं की नाही, कसं आहे जी, एकच आहे. म्हणून मग साऱ्यांच्या शरीरात ते मीच आहे का, हो, मी स्वरूप जो आत्मा परमात्मा ब्रह्म आहे ना, सर्वांच्या शरीरात तो एकच आहे. कळलं, म्हणजे एकच आहे. मग कसं काय, एक झोपला आहे, एक बसला आहे, एक उठतो आहे, एक खातो आहे, अलग अलग कसं काय साऱ्या क्रिया होऊ राहिल्या. म्हणजे जरी होत असल्या तरी आतलं ते जे सूक्ष्म तत्व आहे की ज्याच्या आधारावर हे सारं चालू आहे ते एकच आहे. जसं उदाहरण, माळी शेतामध्ये पाणी देतो आणि अनेक वस्तू त्यांनी लावलेल्या आहेत, ऊस लावला आहे, मिरच्या लावल्या आहेत, टमाटे लावले आहेत. कळलं की नाही, साऱ्या शेताला पाणी एकच आहे. पण टमाट्यात गेलेलं पाणी लाल दिसायला लागलं, आंबट झालं आहे, मिरचीत गेलेलं तिखट झालं आहे, ऊसात गेलेलं गोड झालं आहे. मग आता हे म्हणे का हो, साऱ्यामध्ये पाणी एकच काय तुम्ही म्हणता, हे असं नाही होऊ शकत. त्या माळी बाबाने कदाचित ऊसाला वेगळं पाणी दिलं असेल म्हणून ऊस गोड झाला, त्या माळी बाबाने कदाचित मिरच्याला पाणी वेगळं दिलं असेल म्हणून त्या तिखट झाल्या, असं म्हणता येईल का, नाही. साऱ्यासाठी पाणी एकच आहे. पण उपाधीमुळे कुठे तिखटपणा दिसतो, कुठे गोडपणा दिसतो. त्यामुळे बुद्धिरूप उपाधीमुळे तुमचं आमचं हे सारं शरीर, हे शरीर वेगवेगळं आहे, विचार वेगवेगळे आहेत, क्रिया वेगवेगळ्या आहेत, कारण सारे उपाधीचे धर्म आहे की नाही. परंतु या साऱ्या उपाधींना चालवणारं जे सूक्ष्म तत्व आहे ते चेतन तत्व, तेच ब्रह्मतत्व आणि तेच मी आहे, असं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध करून घेण्यासाठीच हे सारे प्रयत्न आहे. आपण साऱ्या दुनियाला जाणतो आहोत, जाणण्याचा प्रयत्न करतो आहोत,
पण गडबडीत आहे की आपण आपल्याला जाणायला तयार नाही. मी कोण आहे हेच लोकांना कळत नाही आहे की नाही. म्हणून संतांनी सुद्धा सांगितलं आहे काय आहे मी हा कोण करावा विचार, बाकीचा विचार करू नये. हाच विचार मुख्य आहे की मी कोण आहे. कळलं. त्याच्यासाठीच हे शास्त्र आहे आणि हे कळण्यासाठीच मनुष्याचं शरीर आहे. हा आपला जन्म आहे की नाही. म्हणून हे जर सिद्ध केलं तर बाकी संसार केला काय नाही केला काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. कारण आतापर्यंत अनेक जणांना आपण तेच करत आलो. कळलं की नाही. म्हणून हा विचार इथं महत्वाचा आहे. कळलं. दिलंय बघा उत्तर. 18व्या श्लोकाचं उत्तर पहा. असंभावना व विपरीत भावना रहित जो ब्रह्मात्मैक्याचा निश्चय याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. लागली पंक्ती. पुढे जाऊया. आता पुढे प्रश्न आहे 19. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते. सापडलं. म्हणजे दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं कारण काय आहे. कोणापासून होते म्हणजे याचं कारण काय. कारण विषयक हा प्रश्न आहे. उत्तर दिल्या जात आहे. गुरुमुखाने महावाक्यार्थाचे श्रवण मनन व निधिध्यासन या साधनांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. लागलं जी. गुरुमुखाने ऐकायचं आहे. काय महावाक्य. वाक्याचे दोन प्रकार असतात. अवांतर वाक्य महावाक्य. अवांतर वाक्य कशाला म्हणतात जी. ज्या वाक्यामध्ये केवळ ब्रह्माचं स्वरूप सांगितलं आहे त्या वाक्याला म्हणायचं अवांतर वाक्य. किंवा ज्या वाक्यामध्ये केवळ जीवाच्या स्वरूपाचं कथन आहे की नाही त्याला म्हणायचं अवांतर वाक्य. आणि हे झालं अवांतर वाक्य की ज्याच्यामध्ये जीव किंवा ईश्वराच्या स्वरूपाचं वर्णन आहे. बरोबर. आणि महावाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्मा यांचा अभेद प्रतिपादन केला आहे अशा वाक्यांना म्हणायचं काय वाक्य महावाक्य. गुरुच्या मुखातून आता महावाक्य ऐकलं, श्रवण केलं. श्रवण केल्यानंतर त्याचं मनन केल्यानंतर त्याचं निधिध्यासन आहे की नाही. निधिध्यासन करणं म्हणजे मनन करणं म्हणजे काय. सांगितलेल्या अर्थाविषयी पुन्हा युक्तीने चिंतन करणे. की श्रीगुरूने सांगितलं आहे की जीव आणि ब्रह्म यांचा काय आहे अभेद आहे. अभेदच आपण मानला पाहिजे. भेद मानून कामाचं नाही आहे. कारण का जर भेद असताना भेदाने जर मोक्ष झाला असता तर आतापर्यंत सर्वांना मोक्ष व्हायला पाहिजे होता. झाला नाही. याचा अर्थ भेदाचा बाद करायचा. भेद खोटा आहे आणि अभेद सत्य आहे. अशा रीतीने श्रवण केलेल्या अर्थाविषयी पुन्हा युक्ती जोडणं याला म्हणायचं मनन. तर श्रवण मनन आणि त्याच्यानंतर काय सांगितलं निधिध्यासन. निधिध्यासन प्रत्येकाला करावं लागतं आणि केलंच पाहिजे तरच अपरोक्ष ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं. मग निधिध्यासन करणं म्हणजे काय बरं. बघा आपलं सतत आपली वृत्ती कशी असते कोणत्या पदार्थाकार असते. घट समोर असेल घटाला आपण पाहतो आहोत तर घटाकार वृत्ती आहे. कधी पटाकार वृत्ती कधी मठाकार वृत्ती शरीराकार वृत्ती. म्हणजे आपल्या डोक्यात हा सारा संसार आहे. कळलं की नाही. मग हा सारा संसार डोक्यातून बाहेर काढायचा म्हणजे आपली वृत्ती ह्या अनात्म पदार्थाकार घटपट मठाकार न होऊ देता शास्त्राने जसं ब्रह्माचं स्वरूप सांगितलंय ना सत चित आनंद अखंड एक रस व्यापक ब्रह्म आहे. मग त्याचंच चिंतन करायचं की सत्स्वरूप चित्स्वरूप अखंड स्वरूप एक व्यापक असं जे ब्रह्मतत्व आहे आणि तेच माझं स्वरूप आहे. शरीराधिक मी नाही आहे की नाही. अशा स्वरूपाचं अनात्माकार वृत्तीचा त्याग आणि आत्माकार वृत्तीचा अभ्यास याला म्हणायचं काय निधिध्यासन. ठीक आहे ना. असं निधिध्यासन करता करताच मग ते ब्रह्मतत्व मी आहे असा काय होईल दृढ निश्चय होईल. कळलं. प्रश्न काय आहे की दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते म्हणजे त्याचं कारण काय आहे. तर उत्तर दिलं गुरुमुखाने महावाक्यार्थाचे श्रवण बरोबर पुन्हा मनन व निधिध्यासन या साधनांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. याने काय होतं दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं. झालं. महावाक्यार्थाचे याच्यावर एक नंबर टिप्पणी पहा. जीव ब्रह्माच्या ऐक्यतेचे बोधक वाक्य ते महावाक्य. महावाक्य म्हणजे काही सांगितलं आहे. जीव आणि ब्रह्म दोघाचं ऐक्य आहे. ऐक्य म्हणजे एकता आहे अभेद आहे दोघाचा असं प्रतिपादन करणारे जे वाक्य त्या वाक्यांना म्हणतात काय महावाक्य. ठीक आहे. चला पुढे. आता प्रश्न पुढचा 20वा. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते. सापडलं. काय होतं म्हणजे याचं फल काय आहे.
फलाविषयी प्रश्न आहे हा. समजा दृढापरोक्ष ब्रह्मज्ञान झालं, त्याचं फल काय, काय मिळणार, लाभ काय होणार, असा त्याचा अर्थ. उत्तर, आभानापादक आवरण व विक्षेप रूप कार्य सहित अविद्येची म्हणजेच अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होतो. बस बघा, काय प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो. केव्हा, दृढापरोक्ष ब्रह्मज्ञान झालं तर मोक्षाची प्राप्ती. अर्थात मोक्षाला कारण कोण, दृढापरोक्ष ब्रह्मज्ञान. दृढापरोक्ष ब्रह्मज्ञानाचं फल काय, मोक्षाची प्राप्ती. ठीक आहे ना. आता ही मोक्षाची प्राप्ती होते, पण त्याच्याबरोबर आणखीन काय घडतं सांगतात, ऐक नाही. परमानंद स्वरूप मोक्षाची प्राप्ती होते एका बाजूला, मग दुःखासहित मोक्ष ब्रह्माची प्राप्ती होते का, नाही नाही. दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असा मोक्ष प्राप्त होतो. ठीक आहे ना. दुःख म्हणजेच अनर्थ आहे, त्याची काय होते, निवृत्ती. केवळ दुःख निवृत्त होत नाही, दुःख आणि दुःखाचं कारण जे अज्ञान माया, तेही निवृत्त होतं. कशाने, दृढापरोक्ष ब्रह्मज्ञानाने. पंक्ती पहा, उत्तर 20व्याचं. आभानापादक आवरण व विक्षेप कार्य सहित अविद्येची निवृत्ती. पण ती अविद्या कशी, तिचे दोन कार्य आहेत, है की नाही. आभानापादक आवरण आणि एक विक्षेप, असत्वापादक आवरण वगैरे आपण म्हणतो ना, ते तर निवृत्त झाले. असत्वापादक आवरण कशाने, परोक्ष ब्रह्मज्ञानाने, है की ना. राहिलं आता कोणतं, आभानापादक आवरण आणि विक्षेप. तर आभानापादक आवरण म्हणजे काय बरं, तर दिलाय खाली टिप्पणी नंबर 2 वर बघा. ब्रह्म भासत नाही याप्रमाणे अभान, अर्थात ब्रह्माची अप्रतीती व त्याचे अपादक. तो व शब्द काढून टाका, वची गरज नाही आणि अर्धविराम द्यायचा. अप्रतीती, त्याचे अपादक म्हणजे अप्रतीतीचे अपादक. अपादक म्हणजे संपादक, संपादन करणारे जे आवरण ते आभानापादक आवरण होय. ध्यान द्या, आता समजून सांगतो काय आहे आभानापादक आवरण. अभान, अभान, भान शब्दाचा अर्थ होतो प्रतीती, अनुभूती, साक्षात्कार, दिसणं. आणि अभान म्हणजे न दिसणं, अप्रतीती. ठीक आहे ना. समजा उदाहरणार्थ कोणीतरी तुम्हाला सांगितलं, अरे या खोलीमध्ये जरा सावध राहा बरं, काय कुठेतरी विंचू घुसलेला आहे. अच्छा, बघितलं, बरं, राहू लागला आणि बघितलं 2-4 तास इकडे तिकडे, कुठंच काही दिसला नाही. मग निश्चय केला, आता ह्या रूममध्ये, खोलीमध्ये विंचू नाही. अरे कसं काय म्हणतो तू विंचू नाही, जर असता तर त्याचं मला भान झालं असतं, म्हणजे प्रतीती आली असती. पण 4 तास झाले पाहतोय, दिसतच नाही, तो भान होत नाही, याचा अर्थ तो नाही. तसं काही लोक म्हणतात की ब्रह्म 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 काय बोलत राहतात हे लोक, काही कळत नाही यांना. काय ब्रह्म, कसलं ब्रह्म, काही ब्रह्म नाही आहे. कसं काय, अहो विचार करा, जर ब्रह्म नावाची कोणी वस्तू असती तर ते ब्रह्म आम्हाला दिसलं असतं, त्याचं भान झालं असतं, त्याची प्रतीती आली असती, त्या अनुभवात काहीतरी उतरलं असतं. पण काहीच होत नाही ना, भानच होत नाही, याचा अर्थ ते नाही. याला म्हणायचं आभानापादक आवरण, आहे की नाही. काय म्हणायचं, भान होत नाही म्हणून नाही, असा निश्चय, आहे की नाही. मग आता निधिध्यासन करायला लागला आणि कळायला लागला हळूहळू हळूहळू काय काय ब्रह्म आहे म्हणून. मग भान व्हायला लागलं, प्रतीत व्हायला लागली. अरे माझे डोळे बंद आहे, कान बंद आहे, सारे इंद्रिय बंद आहे, मन बी स्थिर झालं आहे, तरी मला आनंद येतोय. याचा अर्थ कोणीतरी आनंदरूप माझ्यात आहे, ज्याच्यामुळे मला आनंद येतोय, आणि त्या आनंदच मी आहे. अरे हा, सांगितलं होतं गड्या ब्रह्म आनंदरूप आहे, मग तेच तर मी ब्रह्म आहे. भान व्हायला लागलं, कळलं की नाही, प्रतीती यायला लागली. मग आता प्रतीती आल्यानंतर, अहम ब्रह्मास्मी असा बोध झाल्यानंतर आभानापादक आवरण राहील का, नाही. या आभानापादक आवरणाचं, आभान अप्रतीतीचं संपादक, जे अज्ञानाचं आवरण, आच्छादन, ते काय झालं आता, नष्ट झालं, असा अर्थ. पंक्ती पहा, आभानापादक आवरण, कळायचा अर्थ, आभानापादक आवरण व विक्षेप रूप कार्य सहित. विक्षेप काय आहे बरं, तर खाली टिप्पणी दिली आहे बघा, किती नंबर आहे, 3 नंबर. स्थूल सूक्ष्म शरीर सहित चिदाभास व त्याचे धर्म कोणते, कर्तेपणा व भोगतेपणा,
जन्म मरण वगैरे त्यांना विक्षेप म्हणतात. विक्षेप म्हणजे काय? हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आहे की नाही, त्या सूक्ष्म शरीरामध्ये बुद्धीमध्ये पडलेला चिदाभास, त्याचप्रमाणे या स्थूल सूक्ष्म शरीराधिकाचे धर्म, मी करता आहे, मी भोगता आहे, माझा जन्म होतो, मरण होतो असं समजणं हा विक्षेप. आणि मी ब्रह्म आहे असं ज्ञान झाल्यानंतर हा काही विक्षेप राहत नाही. कारण स्थूल शरीरावरून आता मी काय झाला आहे वेगळा, की स्थूल शरीर मी नाही, सूक्ष्म शरीर मी नाही, आणि माझा जन्मही होत नाही, मरणही मला नाही. मग आता विक्षेप राहिला का? नाही. तर विक्षेप सुद्धा काय होतो? निवृत्त होतो. कशाने? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने. तर कशा कशाची निवृत्ती होऊन कशाची प्राप्ती होते? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने. उत्तर दिलंय 20व्याचं, अभानापादक आवरण याची निवृत्ती होते. म्हणजे अगोदर जे म्हणत होता की नाही मला भान येत नाही, प्रतीती येत नाही, आहे की नाही, ते काय झालं? निवृत्त झालं. कारण आता भान व्हायला लागलं. अभानापादक आवरण व विक्षेपरूप कार्य सहित, याच्या सहित अविद्येची म्हणजेच अज्ञानाची काय होते? निवृत्ती. आणि याची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्ती, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणं, यालाच म्हणतात काय? मोक्ष प्राप्त होतो. आणि कशाचं फळ आहे? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं तर काय प्राप्त होतो? मोक्ष. मोक्षाला कारण कोण? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं. चला आता पुढचा प्रश्न आहे 21वा. दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? म्हणजे त्याचा अवधी काय आहे, मर्यादा काय आहे, शेवट काय आहे, असं त्याचा अर्थ आहे. अवधीविषयी प्रश्न आहे हा. दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? उत्तर, देह हाच मी या अहम बुद्धीचा बोध करून, बोध शब्द आहे ना, बोध नाही तिथं करा बाध, वरच ती मात्रा करून टाका. आता पुन्हा वाचतो. देह हाच मी या अहम बुद्धीचा बाध करून ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असे ज्ञान होते, तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. कळलं? बघा, अज्ञान कालामध्ये काय असतं बरं? देहालाच मनुष्य मी समजतो. देहच आपलं स्वरूप वाटतं की नाही? आवाज दिला कोणी, अरे देवदत्त, लगेच मनुष्य आवाज येतो, ओ, आहे की नाही? म्हणजे देहाला घेऊनच ना, नाव कुणाचं असतं? देहाचं. आणि देहाला धरूनच आपण सारा व्यवहार करतो, आहे की नाही? मग आता देहाविषयी जी अहम बुद्धी आहे ना, तिचा बाद करायचा. बाद करायचा म्हणजे काय? तिचा त्याग करायचा. तिच्याविषयी मिथ्यात्व निश्चय. अरे देहाविषयी मला जी अहम बुद्धी आहे, देहाला मी समजतो, तो मी नाही आहे. देह तर पंचमहाभूताचा आहे, काल्पनिक आहे, मी ब्रह्म आहे. मग देहाच्या ठिकाणावरून मी काढायचा आणि आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी लावायचा. कळलं की नाही? यालाच म्हणायचं देह हाच मी या अहम बुद्धीचा बाद, आहे की नाही? पंक्ती पहा. देह हाच मी या अहम बुद्धीचा बाद करून ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही, ब्रह्म आणि आत्मा दोन्ही एकच आहे, आणि ते ब्रह्मच मी आहे असा निश्चय जेव्हा पूर्ण झाला, म्हणायचं दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण झालं. बाद करून ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असे ज्ञान होते, तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. झालं जी? चला, तर आता इथपर्यंत हा विचार झाला. मोक्षाला कारण ब्रह्मज्ञान सांगितलं होतं. ब्रह्मज्ञानाचे दोन प्रकार कोण कोण? परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान. त्या अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे पुन्हा दोन प्रकार कोण कोण? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. झालं इथपर्यंतचा हा विचार झाला आहे. प्रत्येकाचा फल, प्रत्येकाचं स्वरूप, प्रत्येकाचं एक कारण काय, हे सर्व काही सांगितलं. आता पुढे नवीन विषय चालू होतो आहे 22व्या प्रश्नापासून. त्याचा विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.